छाती धडधडणं, वारंवार तोंड येणं, खूप जास्त प्रमाणात घाम येणं, उष्णता अजिबात शरीराला सहन न होणं मित्रांनो, शरीरावर बारीक बारीक पुरळ उठणं, त्वचेचे विकार उठणं, घामोळ्या वगैरे येणं, त्वचेवर गळू उठणं म्हणजे मोठे मोठे फोड होणं जे लवकर बसत नाही, असे प्रॉब्लेम बघायला मिळतात. चुकून जर कोणाला उष्माघात झाला असेल, उन्हाचा फटका बसला असेल, तर अशा केसेसमध्ये व्यक्ती खूपदा बेशुद्धही पडून जातो. त्याला जोरदार उलट्या होतात, जुलाब होतात, ताप जो आहे मित्रांनो 103 ते 104 डिग्री फॅरेनहाईट पर्यंत जातो. असेही रुग्ण खूप जास्त तापमान वाढल्यामुळे, उन्हाचा फटका लागल्यामुळे, ऊन लागल्यामुळे बघायला मिळतात मित्रांनो. इतके सगळे लक्षणं जे मी आपल्याला सांगितले मित्रांनो, ते जर आपल्याला कमी करायचे असेल, तुमच्या शरीराची उष्णता तुम्हाला कमी करायची असेल, शरीर जर तुम्हाला थंड ठेवायचं असेल, तर फार मी साधे सोपे उपाय आणलेले आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वात पहिला उपाय आपल्याला स्क्रीनवर दिसेल तो आहे वाळ्याच्या चूर्णाचा. वाळा हे फार थंड द्रव्य सांगितलंय मित्रांनो आयुर्वेदामध्ये, आपल्या भारतीय चिकित्सा शास्त्रामध्ये. याला आयुर्वेदामध्ये उशीर सुद्धा म्हटलं जातं. वाळ्याचं चूर्ण तुम्हाला इझिली तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये, आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल असतं. ऑनलाईन सुद्धा अवेलेबल असतं मित्रांनो. याचा फोटो दिसेल चूर्णाचा आणि वाळ्याचा तुम्हाला. तर आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की ज्यांनाही उष्णतेचा त्रास होतो, ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता खूप वाढली आहे, बॉडी हीट वाढली आहे, किंवा एक उष्णतेपासून जर तुम्हाला वाचायचं असेल, तर सकाळी जे आहे मित्रांनो अर्धा ते 1 चमचा चूर्ण आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि दिवसभर तुम्ही हे पाणी थोडं थोडं प्यायचं आहे मित्रांनो. याचा एक दुसरा उपाय पण असतो की अर्धा ते पाऊण चमचा चूर्ण जे आहे मित्रांनो तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये टाकून पाणी उकळून घ्यायचं आहे आणि पाणी थंड झाल्यावर हे पाण्याचा तुम्ही वापर करायचा आहे. ज्यांना पाणी उकळून घेता येत नाही ते डायरेक्ट पाऊण ते 1 चमचा चूर्ण जे आहे वाळ्याचं 1 लिटर पाण्यामध्ये टाकून दिवसभर थोडं 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 हे पाणी पिऊ शकतात. जितकेही उष्णतेचे विकार आहे मित्रांनो वाळा सुंदररित्या कव्हर करत असतो. दुसरा उपाय मित्रांनो मी आपल्याला सांगेल, हा पण तितका सोपा आहे वाळ्याच्या चूर्णासारखा. हा उपाय आपल्याला स्क्रीनवर दिसेल. उपाय आहे धण्यांचा. धणे 1 चमचा धणे मित्रांनो आपल्याला घ्यायचे, याला थोडंसं ठेचून घ्यायचंय, भरडून घ्यायचंय धण्याला आणि 2 कप पाण्यामध्ये हे धणे उकळून घ्यायचे. 2 कपचं पाणी आटून 1 कप झाल्यानंतर गाळून एक छोटा खडीसाखरेचा खडा आपल्याला टाकायचा आहे आणि पाणी थोडंसं कोमट ते थंड झाल्यावर हे पाणी आपल्याला प्यायचं आहे मित्रांनो. दोन्हीही जे उपाय आहे मित्रांनो वाळ्याचा आणि धण्याचा शरीराची उष्णता खूप चांगली कमी करत असतात, बॉडी हीट कमी करतात. जर तापाचा आपल्याला प्रॉब्लेम होत असेल, उष्णतेमुळे डोकं आपलं दुखत असेल, मळमळ होत असेल, उलटी होत असेल, त्वचेवर पुरळ उठत असतील, वारंवार जर घाम येत असेल, वारंवार जर तहान लागते मित्रांनो तुम्हाला, तर वाळ्याचा चूर्णाचा आणि धण्याचा दोघांपैकी तुम्ही कुठलाही वापर करू शकतात. आणखी एक सोपा उपाय असाही असतो की आपण एक मिश्रण तयार करू शकतो. वाळ्याचं चूर्ण, बडीशेप जे असते घरामध्ये आपल्याला तिचं चूर्ण आणि धण्याचं चूर्ण आपण तिन्ही एकत्र करून